काल दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईला मोठा तडाखा बसला। घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपवर महाकाय होर्डिंग कोसळलं। या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा आता 14 वर पोहोचलाय। दरम्यान 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। 500 टन वजनाच्या क्रेनच्या सहाय्याने आता मधले 2 गर्डर उचलले जाणार आहेत। त्याखाली काही माणसं अडकली असण्याची शक्यता आहे। एनडीआरएफच्या टीमने या संदर्भातली माहिती दिलेली आहे। सध्या एनडीआरएफच्या 2 टीम्स कार्यरत आहेत। ज्या जागेवर हे अनधिकृत होर्डिंग उभं करण्यात आलेलं होतं ती जागा नेमकी कुणाची असा प्रश्न कालपासून विचारला जातोय आणि याचाच पाठपुरावा एबीपी माझाने केला। ज्या जागेवर कोणतीही नियम न पाळता अनधिकृत होर्डिंग्स उभी करण्यात आलेली होती ती जागाच मुळात रेल्वे पोलिसांची आहे। जो पेट्रोल पंप या ठिकाणी चालवण्यात येतो तो देखील रेल्वे पोलिसांचा होता। या ठिकाणी जमा करण्यात आलेल्या सगळा रेव्हेन्यू हा रेल्वे पोलिसांना आणि काही प्रमाणात पेट्रोल पंप चालवत असलेल्या मालकाला जात होता। ही अतिशय धक्कादायक अशी माहिती आता समोर आलेली आहे। तसंच हे होर्डिंग अनधिकृत आहे, नियम धाब्यावर बसून उभारलं जातंय याची कल्पना रेल्वे पोलिसांना नव्हती का असाही सवाल आता उपस्थित होतोय। दरम्यान या जागेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। घाटकोपरची होर्डिंग पडण्याची दुर्घटना का झाली याची कारण शोधायचा प्रयत्न आपण करतोय। या होर्डिंगची पायाभरणी ही व्यवस्थित झाली नव्हती हे सिद्ध झालेलं आहे। हे एनडीआरएफ कडून देखील सांगण्यात येते ज्या प्रकारे पायाभरणी हवी होती त्या प्रकारात पायाभरणी झाली नव्हती म्हणून हे होर्डिंग पडलं। पण याचं आणखीन एक कारण देखील समोर येतं आहे आणि ते कारण आहे या जमिनीचं। ही जी जमीन आहे ज्या ठिकाणी हे होर्डिंग बनवण्यात आलेलं होतं, ज्या ठिकाणी हे पेट्रोल पंप होतं, ती संपूर्ण जमीन कोणाची आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। इथे जर आपण पाहिलं तर हे नावच जर याचं बघितलं तर याचं नाव आहे पोलीस फ्युएल स्टेशन, म्हणजेच रेल्वे पोलिसांचं हे फ्युएल स्टेशन होतं। रेल्वे पोलीस म्हणजे जीआरपीचं हे पोलीस फ्युएल स्टेशन होतं, कारण की ही जी जागा आहे ती जागाच मुळात रेल्वे पोलिसांची आहे, जीआरपीची आहे। आणि आता हे समोर आलेलं आहे। इथे जर आपण पाहिलं ते महाराष्ट्र पोलिसांचा इथे बॅच देखील दिसून येतो आहे। ज्या पोलिसांच्या जागेवर हे होर्डिंग उभं होतं त्या पोलिसांनी तरी हे होर्डिंग उभं राहत असताना इथे काळजी घ्यायला नको होती का? होर्डिंग उभं राहत असताना कोणत्या प्रकारे सगळ्या नियमांचं पालन करून ते होर्डिंग तयार करण्यात आलं आहे की नाही हे चेक करायला हवं होतं, याची पडताळणी करायला हवी होती, मात्र ती करण्यात आली नाही। त्यामुळेच आज आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। रेल्वे पोलिसांच्या जागेवर असलेलं हे अनधिकृत होर्डिंग पडल्यामुळे मुंबईकरांचा जीव गेलाय हे सत्य आहे। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।